सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। आमचं मागणं हे आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे, आपण नुकसान झालेलं आहे, त्यांचे तातडीनं पंचनामे झाले पाहिजे। तातडीनं पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि सरकार यायच्या आधी या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन का 7/12 कोरा अशा पद्धतीने तुम्ही बोलले होतं, ते 7/12 कोरा झाला पाहिजे ही मागणी घेऊन आमचा यांच्यावर विश्वास नाही आहे, म्हणून आम्ही संविधानावर आमचा विश्वास असल्याच्यानं आम्ही सरकारकडे तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदन द्यायला चाललेलो। राज्यात सध्या ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून कर्जमाफीची माग करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सरकारला कर्जमाफीची माग करण्यात आली आहे। प्रीपेड मीटर बंद करण्यात यावे आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची माग देखील करण्यात आली आहे। शहरात आज म्हणजे 26 सप्टेंबर रोजी भाजपच्या विरोधात अमरावती ग्रामीण काँग्रेसकडून धडक मोर्चा काढण्यात आला आहे। धडक मोर्चाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे याचे निवेदन तहसीलदाराकडे देण्यात आले आहे। सरकारच्या विरोधात अमरावती ग्रामीण काँग्रेसच्या वतीने माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी पंचवटी ते तहसील कार्यालयापर्यंत या मोर्चाचे जाहीर मार्ग होते। ग्रामीण काँग्रेसकडून मोर्चामध्ये भगवान श्री राम आणि बजरंगबलीच्या पेहराव्यामध्ये 2 लोकांना उपस्थित केले होते। यावर काँग्रेसचे म्हणणे आहे की सरकारकडे सगळ्यांनी कर्जमाफी मागितली तरी देखील कर्जमाफी होत नाहीये, त्यामुळे आता स्वयं देव सरकारला कर्जमाफीची मागणी करत आहे। एकीकडे शेतकरी महाराष्ट्रातील मेटाकुटीला आलेला आहे। ज्या सरकारने रामाच्या नावावर मत मागितले म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांनी आज राम, शंकरजी, हनुमानजी सुद्धा कर्जमाफी मागण्यासाठी सरकार दरबारी आले। म्हणजे शेतकऱ्यांचं ऐकत नसेल म्हणून आम्ही देवी देवतांचा रूप घेऊन आज सरकारकडे मागणी करणार आहोत की तुम्ही ज्या देवाच्या नावावर मत मागितली त्या देवी देवतांच्या साक्षीने आज कर्जमाफी जाहीर करा, अतिवृष्टी धारकांना योग्य ती मदत करा। त्याचसोबत त्यांनी मोर्चात शेतकरी आत्महत्या करतानाची झाकी देखील काढली होती। अमरावती काँग्रेसच्या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते। त्याचसोबत अमरावती तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती जमाती काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, ओबीसी सेल काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी, सेवादल काँग्रेस कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही सभापती आणि सरपंच कमिटी उपस्थित होते। अजित पवारांचे 70,000 कोटी तुमच्या हा विचार करायचा भारतीय जनता पार्टीला तुमच्या आमच्या शेतकऱ्यांनी हा विचार करायचा आहे की आम्ही संघर्षासाठी उभे राहलो नाही पाहिजे, आम्ही संघर्षच केला नाही पाहिजे, आम्ही लढलोच नाही पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन आहे। त्यामुळे तुम्ही लढाई संपन्न असेल की तुम्हाला उपाशी मारणे हा उद्देश सरकारचा आहे आणि त्यासाठी मित्र आम्ही उपाशी राहण्यापेक्षा मरण पत्करू पण लढून एवढं लक्षात ठेवा, आम्ही लढाईसाठी उभे झालेलो आहे। आमच्या यशोमती ठाकूरांनी आम्हाला ताकद दिली। आज त्या बिहारच्या निवडणूक आहे, काही तिथे